कधी कधी ना बिस्किट खायची खूप इच्छा होते बरं का, बाहेरची नाही हा, घरची खमंग आणि पटकन होणारी. आज तीच बनवते. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, 1 वाटी साखर घ्यायची, त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, 2-4 इलायच्या टाकायच्या आणि याला ना बारीक पावडर करून घ्यायचं. नंतर एक चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा टाकायचा, 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं, बेकिंग पावडर अर्ध्याचा पण अर्धा चम्मच टाकायचा आणि 1 चिमूटभर आहे ना खाण्याचा सोडा टाकायचा. याला चांगलं मिक्स करून चाळून घ्यायचं आणि त्याला काढून घ्यायचं. परत त्याच भांड्यामध्ये ना तूप टाकायचं, असं वितळलेलं, जास्त घट्ट पण नाही जास्त वितळलेलं पण नाही, मीडियम. आणि त्याचबरोबर पिठी साखर करून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं 2-1 मिनिटं आहे ना चांगलं याला फेटून घ्यायचं, असं कलर बदलूस्तोवर. नंतर चाळून घेतलेला मैदा टाकून द्यायचा याच्यामध्ये आणि आता याचं आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं पीठ बरं का, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. बघा व्हिडिओ मध्ये दिसते ना त्याप्रमाणे झालं पाहिजे. नंतर याला 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आणि नंतर आता याचे बिस्किट बनवायला घ्यायचे. बघा असं थोडासा असा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर गोल फिरायचा आणि थोडंसं हलकं दाबलं का बिस्किट तयार होतं. बघा सगळे असे बनवून घ्यायचे. तर आज या बिस्किटाला बनवणार आहे मी टर्टल या ब्रँडच्या एअर फ्रायर मध्ये. ह्या एअर फ्रायर सोबत तुम्हाला मिळते 4.5 लिटरची बास्केट, म्हणजे एकाच वेळेस भरपूर काही याच्यामध्ये बनवता येते. याच्यामध्ये असं स्टँड पण असतं ज्याला आरामशीर वर काढून परत ठेवू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ना 90% कमी तेलात कुकिंग करता येते, म्हणजे हेल्दी पण आणि टेस्टी पण. याचा डिजिटल टच पॅनल बघा एकदम सोपा आहे. याच्यात आहे ना 8 वेगवेगळ्या प्रकारचे फीचर येतं, ज्याच्यात बनतं फ्राईड चिकन, पिझ्झा आणि बरंच काय काय बरं का. तर आता याच्या बास्केट मध्ये ना आपले बनलेले बिस्किट आहे ना असे मस्तपैकी गॅप थोडे देऊन ठेवून द्यायचे बरं का, आणि ही लगेच याच्यामध्ये लावून द्यायची अशी बास्केट. आता याला सेट करायचं. तर सेट कसं करायचं बघा, सगळ्यात पहिलं तर करायचं याला स्टार्ट, नंतर टेम्परेचर लावायचं, टेम्परेचर लावलं 180 डिग्री आणि नंतर इथं टाइम लावायचा, टाइम लावला 13 मिनिटासाठी आणि नंतर स्टार्ट करायचं आणि आता मस्तपैकी याला 13 मिनिटं बेक होऊन द्यायचं. बघा कसले भारी जबरदस्त 1 नंबर बिस्किट आपले पार फुलून निघलेत बघा, मस्तपैकी असे बनलेले. असे दुसरे पण बनवून घेतले बघा मी आणि आता मस्तपैकी आपले बिस्किट रेडी झालेले. बघितलं ना किती सोपं आहे. जर तुम्हालाही असं एअर फ्रायर घ्यायचा विचार असेल तर कमेंट मध्ये प्रोडक्ट बोला, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. किंवा तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरून घेतलं तर योग्यता 25 हा डिस्काउंट कुपन कोड वापरून सुद्धा घेऊ शकता.